कोणाली पोरच पाहिजे, बरोबर आहे, कोणाली पोरच पाहिजे। मुलगी आली तिचा सत्यानाश केला झालं। हा बरोबर आहे, काय म्हणतो, काय झाला, पोरी आता वाढवल्या पाहिजे, बरोबर आहे, शिकवल्या पाहिजे, बरोबर आहे, पोरी इन्स्पेक्टर झाला पाहिजे, कलेक्टर झाला पाहिजे, बरोबर आहे, म्हणून काय म्हणतो, काय म्हणणार, बेटी को पढ़ाना है, देश बचाना है, बेटी को पढ़ाना है, देश को बचाना है, राजू भाऊ काय म्हणते, बेटी को बचाना है, शायर इकडे बघ जा, देशों को पढ़ाना है, काय म्हणते, बेटी को बचाना है, बोलतो बेटी को पढ़ाना, काय सांगतो, इकडे बा इकडे का बसू तुम्ही काय म्हणता, ते म्हटलं समाजात कोणी भेटत नाही, मग काय झालं, बरोबर आहे, नका बसू तुम्ही नीच किंवा दादा काहीच म्हणणार नाही, आपल्याला कलाकार असे म्हणेल। कलाकार म्हणून आपण आजपर्यंत एवढ्या गौडणी केल्या, त्याच्यानंतर नेरपिंगळाईला जो गणपती उत्सव असतो तिथे पण आपण एवढं, तर आपल्या आयुष्यामध्ये ही एक आगळीवेगळी कला कोणी सादर करू शकत नाही, फक्त तुम्हीच सादर करू शकता। तर याविषयी आपण आपल्या काय प्रतिक्रिया द्याल? याविषयी म्हणजे आम्ही जे कला करतो ती जनजागृतीसाठी करतो, लोकांना म्हणजे या कलेनुसार कसं सहयोग करायचं आणि नवीन नवीन जे योजना येतात त्या योजना आमच्या मार्फत त्यांना माहिती होतात,
आणि त्यांनी कसं वागावं, मुलींना कसं वाचवावं, मुलांनी कसं वागावं, हुंडा पद्धत असो किंवा कोणतीही पद्धत असो, त्यांचं आम्ही म्हणजे लोकांच्या समोर स्पष्टीकरण करून सांगतो की कसं केलं तर काय होते काय नाही. मी इथंच नाही तर मी मुंबईला सुद्धा प्रोग्राम केले आहे. माझं मुंबई, गोवा, पुणे, इंदोर इथपर्यंत मी गेलो आणि आज माझं 23 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि 23वं वर्ष सुरू आहे. ही कला जी मी करत आहे आणि मला अवॉर्डसुद्धा प्रथम मुंबईला मिळालं, दुसरं इंदोरला मिळालं, तिसरं गोव्याला मिळालं. आपल्या कलाकार या नात्यानं आपल्या आता कोरोना काळामध्ये आपल्याला उपासमारीची पाळी आलेच असेल नक्की, पण शासनाकडून किंवा आपण लोक कलाकार या नात्याने आपल्यासाठी काही केलं पाहिजे असं आपल्याला वाटते का? मला हेच म्हणायचं आहे, कोणाला काही नाही म्हणायचं. जसं MP मध्ये झालं, इकडे झालं, तिकडे झालं, सारं खुलं आहे. फक्त महाराष्ट्र खुलं नाही आणि सगळं म्हणजे दुकानं खुली आहे, भाजीपाला मिळत आहे, किराणा दुकान सुरू आहे, सारंच खुलं आहे. फक्त आम्ही कलाकारचं का बरं मागे राहावं? आमचीच कला का म्हणून दबून राहावी? आमच्यापासून कोरोना होत आहे का? जर बंद करायचं आहे, कोरोनाचं जर एवढी भीती आहे, मला हे म्हणायचं आहे, मंत्री असो किंवा कलेक्टर असो किंवा कोणीही असो, एकच म्हणायचं आहे, बंद करायचं आहे तर टोटल सगळं बंद करा. मरतीन तर सगळे मरतीन, भाजीपाला असो, किराणा दुकान असो, काहीही असो, सुरू ठेवायचं आहे तर सारंच ठेवा. नाही, माझा प्रश्न आपल्याला लक्षात आला नाही. माझा प्रश्न असा होता की शासन दरबारी आपल्यासाठी काही उपाययोजना, ज्येष्ठ कलाकार आपण समजा म्हातारा झाल्यानंतर. नाही, आमच्यासाठी ती उपाययोजना आहे. आम्हाला पॅकेजसुद्धा मिळतो 1,90,000चं आणि आता ते पॅकेज वाढलं सुद्धा, ते 3,70,000चं झालं आहे. आणि आम्हाला जर आम्ही तिथपर्यंत जो गेलो प्रोग्राम आणि केलो, आमची परीक्षा होते, आम्हाला महिनासुद्धा मिळतो आणि काही लोकांना वय झाली तर सुरू आहे.